नमस्कार मित्रांनो, ऑडिओवाला फॅमिलीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्या मागील 2 व्हिडिओ 2.5 महिन्यांचं नियोजन कसं करावं, नेमकं कुठे चुकलं यांना चांगला प्रतिसाद दिल्यामुळे आपलं खूप खूप आभारी आहे. आपण अभ्यास तर सगळे करतो, पण खरं आव्हान असतं ते रिव्हिजनचं. कारण कितीही अभ्यास केला तरी जर योग्य रीतीने रिव्हिजन केलं नाही तर सगळं विसरलं जातं. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025साठी 3 जबरदस्त स्मार्ट रिव्हिजन स्ट्रॅटेजीज ज्या थेट UPSC टॉपर्सच्या अनुभवावर आधारित आहेत. स्मार्ट रिव्हिजनची गरज का? MPSC विद्यार्थ्यांमध्ये वापरली जाणारी पद्धत म्हणजे एक पुस्तक 8 दिवसात सलग वाचून काढणे आणि पुढचं पुस्तक परत 8 दिवसात संपवणे. असं 40 दिवसात 5 विषयांची रिव्हिजन केली जाते. मग नेमका पहिला विषय येतो पुन्हा 40 दिवसांनी. तेव्हा तर फक्त 15 ते 20% डाटा लक्षात राहतो. सलग वाचून काढणे याने फक्त आपली प्रायमरी मेमरी ताजी केली जाते आणि ती फक्त काही दिवसांकरताच असते. पुढचा विषय घेतला की ती गायब होते. चला तर एक चार्ट बघूया. इबिंगहाऊस फॉरगेटिंग कर्व, की ज्यात इबिंगहाऊसने खूप लोकांवर प्रयोग करून मेमरी किती लक्षात ठेवली जाते त्याचा निष्कर्ष काढला आहे. आपण वाचल्यानंतर फक्त 75% लक्षात राहते. वाचल्याच्या 20 मिनिटानंतर 58% आपल्या लक्षात असतं. 1 तासानंतर तर फक्त 40% उरतं आणि एका दिवसानंतर वाचलेल्याच्या 100%पैकी फक्त 33% लक्षात असतं आणि 6 दिवसानंतर तर 25% आणि महिन्यानंतर तर 15 ते 20%च. म्हणून जर आपल्याला लवकरात लवकर पोस्ट मिळवायचे असेल तर पुढील स्मार्ट स्ट्रॅटेजीज वापरून जास्तीत जास्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यातील पहिली स्ट्रॅटेजी म्हणजे स्पेस्ड रिव्हिजन आणि ॲक्टिव्ह रिकॉल. याचा अर्थ एकाच विषयाची पुनरावृत्ती वेगवेगळ्या अंतरांनी करायची आणि स्वतःला प्रश्न विचारून आठवायचा. उदाहरण, तुम्ही भूगोल वाचला, त्याची पहिली रिव्हिजन करायची दुसऱ्याच दिवशी अभ्यास सुरू केल्यावर, मग 7 दिवसांनी, मग 30 दिवसांनी. प्रत्येक वेळेस फक्त थोडक्यात नोट्स काढलेल्या असतील त्याच वाचायच्या. रिव्हिजन करताना तो टॉपिक वाचायच्या अगोदर त्याच टॉपिकमधील काय आठवतं ते स्वतःला नक्की विचारायचं. ऑल इंडिया रँक 2024च्या टॉपर शक्ती डुबे इंटरव्ह्यूमध्ये सांगतात, मी दर आठवड्याला माझ्या जुन्या नोट्सकडे परत जायची आणि पुस्तक न उघडता स्वतःला विचारायचे, मला खरंच आठवत आहे का? हीच ॲक्टिव्ह रिकॉलची खरी ताकद आहे. यातील दुसरी स्ट्रॅटेजी म्हणजे रूल ऑफ 3 रिव्हिजन पासेस. एकाच विषयावर 3 वेगवेगळ्या टप्प्यातून जायचं. पहिला टप्पा स्वतःच संपूर्ण वाचन करायचं, नंतर यूट्यूब व्हिडिओ और तज्ज्ञांकडून संकल्पना समजून घेणे, नंतर चांगले नोट्स तयार करणे. यातील दुसरा टप्पा आहे फक्त त्याच नोट्स वाचणे आणि त्यात अजून छोट्या मुद्द्यांमध्ये रूपांतर करणे, जसं कीवर्ड्स, माइंड मॅप, शॉर्ट ट्रिक्स. आणि तिसऱ्या टप्प्यात तेच शॉर्ट ट्रिक्स, मॅप, कीवर्ड्स फास्ट रिव्हिजन करायचे. अशी 3दा पुनरावृत्ती केल्यावर विषय मेंदूत खट्टच बसतो. UPSC टॉपर सांगतात, मोर दॅन बुक्स आय रिवाइज माय ओन नोट्स मल्टिपल टाइम्स. म्हणजे कमी स्रोत पण अधिकदा पुनरावृत्ती. तुमच्या मेंदूला विचारायला भाग पाडा, पाठ नाही पण समजून घेणे. यातील तिसरी स्ट्रॅटेजी मॉक टेस्ट आणि एरर ॲनालिसिस. तिसरी आणि अत्यंत प्रभावी स्ट्रॅटेजी जी ऑब्जेक्टिव्ह एक्झामसाठी खूपच इम्पॉर्टंट ठरते. फक्त वाचत नका बसू, तर प्रश्न सोडवा. प्रत्येक चुकलेल्या प्रश्नामागे एक धडा असतो आणि ती चुकलेली गोष्ट माणूस कधीच विसरत नसतो. एकाने चुकवलेला प्रश्न हा त्याच्या जेवढा लक्षात राहील तेवढा ती थिअरी 4 वेळा वाचलेल्यापेक्षा पण लक्षात राहणार नाही. एक छोटा नियम लक्षात ठेवा, रिव्हिजन नंतर टेस्ट नंतर पुन्हा रिव्हिजन. उदाहरण, तुम्ही इतिहासाच्या टेस्ट दिल्या, जिथे चुका झाल्या त्या मुद्द्यांची पुनरावृत्ती त्याच दिवशी करा. त्यामुळे प्रत्येक टेस्टनंतर तुमचं वीक एरिया मजबूत होईल. शक्ती दुबे म्हणतात, मी दर रविवारी मॉक टेस्ट द्यायची आणि त्याचं ॲनालिसिस माझ्या रिअल रिव्हिजनसारखंच महत्त्वाचं होतं. हीच खरी स्मार्ट प्रॅक्टिस. शक्ती दुबे अजून सांगतात की कन्सिस्टन्सी बीट्स इंटेन्सिटी. थोडं रोज पण मन लावून वाचायचं. तर मित्रांनो, ह्या होत्या MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025साठी 3 जबरदस्त रिव्हिजन स्ट्रॅटेजीज. तुम्हाला यापैकी कोणती स्ट्रॅटेजी सर्वात जास्त आवडली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे कंबाईंड प्री 2024 पॉलिटीचे PYQ ॲनालिसिस विथ ट्रिक्स. हा नक्की बघा. थिंक पॉझिटिव्ह, थिंक पॉसिबल.